एक उपक्रम हा विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव या नावानं आपण सुरू केलेला आहे. खरं तर तो सुरू करण्याच्या मागं एकच उद्देश आहे. या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आजही खऱ्या अर्थानं जर सामाजिक सौहार्द टिकवून ठेवायचं काम जर कोणी केलेलं असेल तर तो ग्रामीण भागामध्ये जो काही प्रसारित झालेला वारकरी संप्रदायाचा विचार आहे त्या विचारानं, आणि या महाविद्यालयामध्ये 60 ते 70% विद्यार्थी असे आहेत की ते वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील कुटुंबातून येतात. आणि त्यातून एक संकल्पना पुढे असे आली की साधारणपणे नव्या पिढीतली जी मुलं आहेत त्या पिढीमध्ये काही एक संस्कार राहावा आणि सामाजिक भान पण राहावं. या भावनेतून मग आपण या ठिकाणी हा जो संत विचार आहे तो संत विचार प्रसारित करण्यासाठी म्हणून विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव साहेब महाविद्यालय पातळीवर आपण सुरू केलेला आहे की ज्यामध्ये कीर्तन करणारे विद्यार्थीच असतात, त्यांना साथ देणारेही विद्यार्थीच असतात. मग त्यात काही माजी विद्यार्थी म्हणजे मुळे साहेब हरिभक्तपरायण मुळे महाराजांसारखे आणि काही आत्ता शिकत असलेले आणि दांडेसर वगैरे यांच्यासारखे काही साथ देणारे असतात. एक खूप चांगल्या पद्धतीने 4-5 दिवसाचा तो आपला महोत्सव चालतो आणि चांगलं असं वातावरण मुलांमध्ये निर्माण होण्यास मदत झालेली आहे. खूप अभिनव अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग असतो. आणि मुळे महाराजांमुळं मला हे खरं तर आठवलं. आपण खरं तर आजच्या या स्नेह मेळाव्याच्या आणि सर्वसाधारण सभेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आता येत आहोत. जे जे काही कलावंत म्हणून माझे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी त्यांचं एक प्रातिनिधिक या ठिकाणी सादर केलंच. तरीसुद्धा आमचे बबनराव असतील, विक्रम सर असतील, आपल्या लताताई असतील, लताताई आपण काही नाही ना स्वातीताईंचं झालंच एक समजा, शोभाताई आहे. तर यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपलं एक सादरीकरण केलं. बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं सादरीकरण झालंय. पण तरी काही असे छोटे रुस्तुम असतात की त्यांना सादर करायचं असतं पण जाऊ की नको अशी एक मानसिकता असते. तर मी एक अखेरचं आव्हान या ठिकाणी करतो आहे की तुमच्यापैकी असं कोणाला वाटत असेल की नाही माझं राहून गेलं गड्या, कारण यानंतर असा स्नेह मेळावा आणि स्नेह संमेलन आणि त्यानिमित्तानं आपण एकत्र तर येतच राहू, पण या पद्धतीचं दिवाळी फराळ आणि स्नेह मेळावा यासाठी आपण पुढच्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी येणार आहोत. तर माझं परत एकदा आव्हान आणि विनंती आहे की तुमच्यापैकी कुणाला असं वाटत असेल, ते वाटायचं म्हणजे मला म्हणायचं होतं पण राहून गेलं असं नको व्हायला, म्हणून एक अखेरचं आव्हान या ठिकाणी करतो आणि आपण ही संधी घ्यावी अशी विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि या संधीचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आविष्कार करावा म्हणजे आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाता येईल. छान, अगदी आपलं नाव मला कळलं तर बरंच होईल. सर्वांनाच ते सांगतील आणि काय आपण सादर करत आहात. ओके, थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ, मी चंद्रकांत निंबाळकर, दिघी तालुका कर्जत. या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या प्राचार्य महोदयांनी सांगितलं की शेवटच्या टप्प्यात आहे. कार्यक्रम बऱ्यापैकी झालेला आहे. फक्त एक पुरेशी थोडीशी जाणवं म्हणून 1-2 मिनिटच बोलणार आहे. बोलता बोलता जे येईल ते सहज सुचलते. 1986ला 11वीला मी इथं प्रवेश घेतला आणि 1991ला हिंदीमधून पदवी या ठिकाणी प्राप्त केली. प्राचार्य साहेब रामदास शेटे होते त्यावेळेला आम्हाला, आणि कंगळे सर, शहा सर, त्याचबरोबर बरेच काही असे सगळी नावं या ठिकाणी आठवतात पण पुरेसा वेळ नाही. या ठिकाणी पदवीची ज्यावेळेला आमची 3 वर्ष होती त्यावेळेला कंगळे सर नावाचे आम्हाला एक हिंदीचे असे प्राध्यापक लागले की कंगळे सर असू द्या, शहा सर, त्यांनी त्यावेळेला जे बोललेलं होतं ते आतापर्यंत स्मरणात आहे. या ठिकाणी कंगळे सर आम्हाला आपल्या भारतातील सगळ्यात मोठे उत्तर भारतीय 14व्या शतकातले संत कबीरदास शिकवत असताना नेहमी म्हणायचे की पोती पडी पडी जगमवा
पंडित भयान कोई, ढाई अकर पडे प्रेम का, शोभी पंडित होई. म्हणजे माणसातला माणूस जागा व्हायला, वैश्विक व्हायला फार काही शिक्षण घ्यावं असं नाही, पण माणसाला माणूस वाचता आला पाहिजे. हे त्यावेळेला कंगळे सरांनी दिलेलं ज्ञान. आज माझं 55 वय आहे. त्यानंतर मी मुंबई विद्यापीठामध्ये MA केलं, BEd केलं, 5-6 वर्ष अध्यापक म्हणून काम पाहिलं तर दुसऱ्या क्षेत्रात आहे, भाग वेगळा तो. तर माणसाला जिंदादिल बनवण्याचं काम काही जरी असलं तरी माणूस उमदा असला पाहिजे. उमदा. जिंदगी जिंदा दिली का नाम है मुर्दा दिल क्या खाक जे करते हे. प्रसंग सगळ्यावर येणार आणि हे महाविद्यालयीन शिक्षणातून आम्हाला लाभलं. आज माझ्या बरोबरचे सगळे विद्यार्थी वेगवेगळे कुणी क्षेत्र असेल पण त्यांच्या क्षेत्रामध्ये सुखी आणि समाधानी आहेत. आज सरांना आणि आपण समोर बसलेल्या सगळ्यांना मी एवढं सांगेल की एक मळब दाटलेले आजच्या थोड्याशा या समाजावर, आणि हे मळब अशा प्रकारचे की हे तुम्ही आम्ही स्वतःपासून सुरू करून संपवू शकतो. हिंदीमधले एक मोठे तुमचे कवी होऊन गेले दुष्यंत कुमार, समाज अवलोकन करताना दुष्यंत कुमार म्हणतात की ज्या वेळेला समाजावर परिस्थिती येते त्यावेळेला त्यांनी ते काव्य रचलेले की समाज ज्या वेळेला विस्कळीत होतो त्या वेळेला आव्हान करतात ते. पुरेसं मला आठवायला तयार नाही, पण म्हणण्याचं त्यांचं असं आहे की ज्या वेळेला तसा प्रसंग येईल की मला नाही जमलं तर तुमच्यापासून ते तुम्ही सुरुवात केली पाहिजे. मेरे सीने में ना सही तेरे सीने में ही सही हो कहीं भी आग पर आग जलनी चाहिए. म्हणजे हे मळब हटवण्यासाठी तुमच्या माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे. हे पैशाने येणार नाही, कशानेही साध्य होणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश घेऊन आपल्याला पुढे जायचे. आणि टू लास्ट मॅन, शेवटच्या पददलितापर्यंत आपल्याला पोहोचायचे आणि हे शिक्षणातून साध्य व्हावं अशी माझ्यापासून सर्वांपर्यंत मी विनंती करतो. आणि या ठिकाणी मला एका बोलण्याची संधी दिली. हा मेळावा होतो हेच बरेच दिवस माहीत नव्हतं, पण आमचे 35 वर्षापूर्वीचे मित्र जे की मुख्याध्यापक आहेत वाशीला, त्यांचा माझा फोन झाला तर ते म्हटले आहे आज. म्हटलं आलं तर चला बाबा. तर बोलण्याची संधी दिली. सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. छान. सर आपण रयतेचाच विचार या ठिकाणी आपल्या मनोगतातून मांडला. मस्त. नमस्कार, मी नवनाथ सूर्यवंशी, मुख्याध्यापक जय भवानी विद्यालय पारा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. मी या विद्यालयाचा महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी. आम्हाला काही माहिती नव्हतं. सर आता म्हणले की येत जावं, पण आम्हाला कसलीही कल्पना नव्हती. अचानक आम्हाला समजलं मेसेज पडला आणि मेसेज पडल्यानंतर कुठले वर्ष कुठले आहे आपलं? 1990-91 हा माझा क्लासमेट आता बोललेला. ओके ओके. इथं एक वडके क्लासमेट अजून काय आलेले असते परिचय नाही. तर विषय कुठला? हिंदी विषय. हिंदी. 1990 आम्ही इथं BA ला होतो. MA BEd आम्ही आणि आता सध्या कार्यरत आहे मुख्याध्यापक म्हणून. तर बरेचसे जडणघडण आम्ही या विद्यालयातून आम्हाला शिकायला मिळाली. जसे की आता एक क्लासमेट मला बोललं की हिंदीचं जे आमचं श्रेय आहे ते आता जे प्राध्यापक होते त्यांनी सांगितले शहा सर. आता ते आहेत का नाहीत काय आम्हाला माहीत नाही, परंतु असं आहे. इतर काय आता इथले काय अपरिचित आहेत, परंतु ह्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला अभिमान वाटला. बरेचसे आठवणी आमच्या जागृत झाल्या. इथं काय आता क्लासमेट आलेले काय आम्ही आता पुन्हा भेटू, परंतु आम्हाला उशिरा माहीत झाल्यामुळे आम्ही आलो. आणि आल्यानंतर आम्हाला पहिल्या काय आठवणी होत्या कॉलेज जीवनात त्या आता पुन्हा जाग्या झाल्या. आणि सर्वांचे पुन्हा आभार मानतो.
मला बोलायला संधी दिली आणि तुम्हाला प्राचार्य, आता प्राचार्य माझ्या परिचयाचे नाहीत, त्यांचेही आभार व्यक्त करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. रयतमध्ये सर परिचय करून द्यायची गरज नसते, करून घ्यायची गरज नसते. रयत मधला माणूस हा रयत असतो. सगळ्यात महत्वाचं आपण आलात, खरंच आनंद झाला. खरं तर आपलं हे जे काही व्यासपीठ आहे हे ओपन व्यासपीठ आहे, खुला मंच आहे. आपला खुला मंच आहे. आपल्यापर्यंत खरं तर आमचे शिक्षक पोहोचू शकले नसतील, मी दिलगिरी व्यक्त करतो. पण जो काही डेटा त्या डिपार्टमेंटकडे असतो आणि त्या डिपार्टमेंटला ती काही एक जबाबदारी दिलेली असते. सर आपल्या एक फेसबुक पेज आहे बरं का सर. सर एक मिनिट माझं जरा ऐक ना. आपलं एक फेसबुक पेज आहे दादा पाटील महाविद्यालय नावाचं, इंस्टाग्राम आहे या नावाचं. नाही फेसबुकवर केलं की ते पेज ओपन होईल, आपण ॲड व्हायचं असतं. त्यानंतर एक इंस्टाग्राम पण आहे आपल्या कॉलेजच्याच नावाचं, ते एक प्राध्यापक हँडल करतात, तुम्ही त्याचं पण मेंबर व्हा एक. त्यानंतर तिसरं, सोशल मीडियाच्या माध्यमातून जितक्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल तितक्या. म्हणजे मला असं वाटतं की आपले शिक्षक आतापर्यंत एक 15,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. कदाचित 90, 92, 80, 85 तो डेटा त्यांच्याकडे नसेल त्या विभागाकडे, परंतु आपण डेटा अपडेट करतो आहोत आणि त्या अपडेट केलेल्या डेटाच्या माध्यमातून एक आवाहन सातत्यानं माझी विद्यार्थ्यांना करतो आहोत. अनेकदा निवेदनं आपण प्रसिद्ध केलेली आहेत, त्याचे काही ऑडिओ क्लिप व्हायरल केलेले आहेत. ज्या ग्रुपवरून जितकं पोहोचवता येईल तितकं पोहोचवतो. आणि जो डेटा डिपार्टमेंटकडे 5-7 वर्षाचा असतो, 10 वर्षाचा, कारण ते ग्रुप असतात आणि त्या ग्रुपवरून मग त्या प्राध्यापक त्या ग्रुपचे जे काही मेंबर्स केलेले असतात, 200-300 मेंबर झालेले असतात, तरी सुद्धा आपलं एक लिंक आहे पैसर, ती लिंक आपण पुन्हा आज या ठिकाणी ओपन करा. त्या लिंकच्या साहाय्याने आपण फॉर्म भरून द्यावा. म्हणजे जे काही माझे विद्यार्थी महासंघ आपल्या संघाच्या माध्यमातून केलं जातं ते आपणापर्यंत सगळं पोहोचेल, किंवा माझी विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं महाविद्यालयात ज्या काही गोष्टी घडतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण फेसबुक पेजवर आम्ही आज तातडीनं लगेच ती फॉर्मची लिंक जी आहे ती लिंक आम्ही टाकून देऊ, कारण ही लिंक आपण आतापर्यंत 15-20 वेळा व्हायरल केलेली आहे आणि ती ज्यांनी भरली ते मेंबर्स आपोआप झालेले आहेत आणि ते भरले की त्यांच्यापर्यंत मेसेज जातात. आता आपल्याला उशिरा कळलं पण हरकत नाही, तुम्ही आलात, स्वागत आहे. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ, आज या स्नेह मिलन आणि फराळ कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व माझे विद्यार्थी, मी समोरच्याच लाईनला फक्त माहीत आहे 10-5 जणाला. मी ससाने सखारामचंद्र वाहन, मिरजगाव शेजारी छोटंसं गाव आहे वाकी, आष्टे तालुक्यामध्ये. फक्त यासाठी उभा राहिलो, ज्या काळामध्ये माझे खायचे वांदे होते त्या काळामध्ये मला खायला आणि शिकायला या कॉलेजने दिलं. सर, मी आज मुख्याध्यापक म्हणून जानेवारीमध्ये रिटायर झालो, पण परिस्थिती सांगतो तुम्हाला, पैसे नव्हते म्हणून इथून वाकीला 3 वेळा मी पायी गेलो आणि आज स्वतःची 4 चाकी घेऊन इथं आलो. हे सगळं कर्मवीरांचं आणि आनंदाचं. खूप वेळ वाटत होतं उठा, पण उठल्याच्या नंतर माझ्या भावना काय म्हणतील हे मलाच कळत नव्हतं. आणि बऱ्याच 5-6 वर्षापासून कनेक्टमध्ये आहोत. बाळासाहेब आहे, बबनराव आहेत, यमवाय पवार आहेत, लालासाहेब आहेत, सुभाषराव आहेत, दत्ताभाऊ आहेत. आम्ही सगळे इथं हॉस्टेल होतं म्हणून सर शिकलो. मी हॉस्टेल होतं म्हणून शिकलो. 145 मुलं होतो आम्ही त्या काळात हॉस्टेलला. मेस पद्धतीने हॉस्टेल होतं, स्कॉलरशिप भेटत होती सर. हे लालाभाऊ आम्ही सगळेच होतो. आणि विशेष म्हणजे आम्ही सगळेजण एकत्र त्या काळामध्ये
सगळेजण एकत्र राहायचो, कधीही कुणाबरोबर एकमेकांनी वाद केला नाही. हे तर एकमेकाला तुम्ही आता स्टेजवर पहा, तुम्ही कसे बोलतात एकमेकाला, हे त्या काळामध्ये कसे बोलत असतील मला कल्पनाही करू नका. जेवढे आम्हाला थोडे सिनियर होते, लालाभाऊ आम्हाला सिनियर 1 वर्षानं. मी 87 सर, 87 माझी जागृतीची बॅच. समोर प्राचार्य विनायक कांबळे बसले, ते पहिले आले होते. 1658 काहीतरी मार्क पडले होते त्यांना. 1656 मार्क पडून मी दुसरा आलो होतो जागृत, म्हणजे BA मध्ये या ठिकाणी. आणि तिवारी मॅडम होत्या, त्या तिसऱ्या आल्या होत्या. माझ्याकडे ते कागद होतं पेपर मध्ये छापणार सर, एवढी छोटीशी बातमी, ती खूप दिवस जपून ठेवली मी. पण ती अचानक एक दिवस मी कागद करता कुठं ती एवढी लहानशी चिठ्ठी होती, कुठं पडली तेच माहिती. ह्या कॉलेजने मला खायला दिलं, नव्हे आयुष्याची भाकरी दिली. म्हणून या कॉलेजचा मी शतशः ऋणी आहे. आणि आपण हा कार्यक्रम घडून आणल्याबद्दल आपल्या आभारी. जय कर्मवीर. खरोखर अत्यंत हृदयपूर्ण अशा या आठवणी असतात. त्या काळातील प्रतिकूलता आणि त्याच्यावरून आज लाभलेली अनुकूलता, हे आठवणं साहजिकच आहे. माझं आपल्या सर्वांना एक आणखी आव्हान आहे परत एकदा या निमित्तानं. जसं बाळासाहेब दादा आणि बबनराव वगैरे यांचा एक ग्रुप त्या काळातला जिवंत होता. मला वाटतं की 84 ते म्हणजे त्या काळात 84चा. तसे तुमच्या पॅचेसचे काही ग्रुप आजही असणार आहेत. आम्ही तर उलट असं म्हणतो की आमच्यापैकी एकाला त्या ग्रुपला घ्या, म्हणजे ती आमच्याशी जोडले जातील. काय होतं, त्या विद्यार्थ्यांचे ग्रुप राहून जातात त्यावेळेचे, आणि आमचा संपर्क त्या ग्रुपशी राहिलेला नसतो, आणि जो काही डेटा अपडेट असतो तो त्या काळातला नसतो. तर आता हे धाराशिवहून आलेले सर, आपले काय नाव म्हणले, आपलं गाव कुठलं? ओके. तर तुमचा ग्रुप जर असेल समजा, माझं सगळ्यांनाच आव्हान आहे, कारण आपण आता त्या बॅचेसचे सुद्धा छोटे छोटे मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे. जसं आता 81 ते 84चा फार सुंदर झाला मेळावा, तसं तुम्ही 90 ते 93 किंवा 88 ते 90 असे काही 2-4 ग्रुप असतील, आणि ते आजही जर कार्यरत असतील त्या काळातले, तर त्या काळातले आमचे काही शिक्षक आहेत त्या विषयाचे, त्यांना जॉईन करून घ्या. आपण त्याचे छोटे छोटे मेळावे घेऊया. ठीक आहे. हिंदी विषयाचं कोण आहे त्यांनी जरा संपर्क करा आणि यांचा नंबर घ्या. धन्यवाद सर. सर, माझं नाव कदम अभिजित बाळासाहेब, राहणार मायजळगाव. 2013ला BSc या ठिकाणून पासआउट झालो. ज्या वर्षी मी सर BSc पासआउट झालो त्या वर्षी माझ्याकडे घरी एक दुर्घटना घडली. माझे वडील त्या वर्षी एक्सपायर झाले आणि घराची जबाबदारी माझ्यावरती येऊन ठेपली. त्या वर्षी या विद्यालयाचे काळोखे सर, जे आता रिटायर झाले 31 तारखेला, त्यांनी त्या ठिकाणी मला एक जॉबची संधी उपलब्ध करून दिली. त्याच्यातून मी माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. MSc केलं फिजिक्समध्ये, त्याच्यानंतरून BEd केलं. सरांशी बऱ्याच वेळा मी भरतीच्या हिशोबात बोललो होतो, सरांच्या ऑफिसला आलेलो होतो. सर, मला सांगायला एवढा आनंद होत आहे की याच रयत शिक्षण संस्थेतून मी 11वी ते माझं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं, आणि आज याच रयत शिक्षण संस्थेमध्ये एक रयत सेवक म्हणून मी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गोगरगाव या ठिकाणी शिक्षक म्हणून आता पवित्र पोर्टलमधून भरती झालेलो आहे. की या मंचावरून मला फक्त एवढंच म्हणायचं की मी संस्थेचा खूप आभारी की संस्थेने आताच्या ह्या पोर्टलमध्ये एकाच एक कॅन्डिडेट जे मेरिटवरती येतील असे सिलेक्ट केले, आणि त्यांना या ठिकाणी एक शिक्षक म्हणून नोकरी उपलब्ध करून दिली. खरंच सर, मी संस्थेचा खूप आभारी की माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून आलेला जो विद्यार्थी, की आता साहेब इथं बसलेले सुरेश सर, की शिक्षण क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया कशी चालते सगळ्यांना माहिती आहे, पण एकाच एक कॅन्डिडेट अशी प्रक्रिया राबवून माझ्यासारख्या एका गरीब, की ज्याला खरंच नोकरीची गरज होती, अशा एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी संस्थेचे या मंचावरून खूप खूप आभार मानतो, आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपले अभिनंदन. पोर्टलद्वारे आपले रयतमध्ये सेवक म्हणून नियुक्ती झालेली आहे, आणि माझं आव्हान आहे की आपण आपल्या माजी विद्यार्थी संघाचं
सदस्यत्व जे आहे, आजीव सदस्यत्व, हे देखील या ठिकाणी स्वीकारावं. थँक्यू. मी अजित ईश्वर काळे, M.Com च्या बॅचमध्ये 2018ला मी पासवर्ड झालो. सर्व साहित्य मंडळीने आपापल्या पद्धतीने आपल्या कविता किंवा बऱ्याच मान्यवरांनी आपापलं चांगल्या प्रकारचं भाषण केलं. खरं सांगायचं म्हणजे मी यापूर्वी केव्हाही स्टेजवर आलेलो नाही, त्यामुळे थोडं घाबरलेलं होत आहे. मी प्रथम स्टेजवर आलो आहे. तर मी एक छोटीशी कथा लिहिलेली मध्यंतरी, की त्या कथेचं नाव आहे मी पाहिलेला देव माणूस. या कथेचं मी या ठिकाणी वाचन करून दावणार आहे. एक 10 ते 15 मिनिटांपूर्वी जे मुळे महाराज होते त्यांनी एक छानसं गाणं सांगितलं होतं, शोधशी मानवा. त्याच कथेला अनुसरून त्याच गाण्याला अनुसरून ही एक मी छोटीशी मी पाहिलेला देव माणूस एक 8 ते 9 मिनिटांमध्ये लिहिलेली कथा मी या ठिकाणी सादर करत आहे. मी पाहिलेला देव माणूस. 2020 साली संपूर्ण जगामध्ये कोरोना या रोगाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी कोरोना या रोगाने आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रवेश केला होता. कोरोना हा आजार असा होता की त्याची लक्षणे सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकला इत्यादी क्षुल्लक जरी वाटत होती, तरी पुढे काही दिवसानंतर कोरोना झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होत असे व परिणामी त्यामधील काही रुग्णांचा मृत्यू होत असे. या कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनीच कोरोना काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेलं व आपल्यातील काहीने ते अनुभवलेलं आहे. परंतु कोरोनाने एक खूप महत्वाची गोष्ट शिकवली, ती म्हणजे माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय. जात, धर्म, गरीब व श्रीमंत या सर्वांना कोरोना या रोगाने एकाच पंक्तीत नेऊन बसवले होते. मी पुण्यामध्ये वारजे माळवाडी या ठिकाणी श्री बालाजी ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानामध्ये कामाला आहे. आम्हा सर्व किराणा दुकानदारांना वेळोवेळी सरकारी नियम व सूचनांचे पालन करून त्याचप्रमाणे किराणा दुकान चालू ठेवून व व्यवस्थित नियोजन करून सर्व ग्राहकांना व्यवस्थितरित्या किराणा दिला जात असे. तरी पण लोकांची गर्दी तुफान होती. असो, आता वेळ आली आहे बोलण्याची. मी पाहिलेला देव माणूस. पुण्यामधील वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरातील रहिवासी पैगंबर शेख ही व्यक्ती कोरोना या रोग याच्या अगोदरपासून आमच्याकडे किराणा भरण्यासाठी महिना 1.5 महिन्यातून सातत्याने येत असत. त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य हे थोडेफार स्वरूपात आम्ही दुकानातील सगळेच जण जाणून होतो. परंतु त्याचा खरा अनुभव आला तो कोरोना काळामध्ये, ज्यावेळी सर्व जग ठप्प झालं होतं. त्यावेळी फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळत होत्या, परंतु हाताला काम नसल्याने हातामध्ये पैसा येत नव्हता आणि हातामध्ये पैसा न आल्याने पोटाचं खळगे कशा प्रकारे भरायचा हा खूप मोठा प्रश्न लोकांसमोर पडला होता. ज्याप्रमाणे शेळी व मेंढरांचे कळपच आपण जाताना पाहतो, त्याचप्रमाणे शहरातून गावाकडे जाताना लोकांचे कळपच चाललेले पाहावयास मिळत होते. कोण ट्रक मध्ये तर कोण बस मध्ये, कोण मोकळ्या टँकरच्या आतमध्ये तर कोण बंदिस्त मालगाड्यांमध्ये मिळेल त्या वाहनाने व काही जण तर अक्षरशः आधी मानवाप्रमाणे वाटात तुडवत व फटकटी करत शहराकडून गावाकडे चालले होते. अशा वेळी मुस्लिम समाजातील पैगंबर शेख या व्यक्तीने अशा प्रकारचं सामाजिक कार्य केलं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा माणूसच पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणारा माणूस म्हणजे पैगंबर शेख हे व्यक्ती होय. ज्यावेळी स्वतःच्या घरामध्ये पोटाचं खळगं भरण्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मिळणे सुद्धा कठीण होते, त्या काळामध्ये पैगंबर शेखने सोशल मीडियाच्या सहाय्याने खूप मोठी क्रांती घडवून आणली. सोशल मीडियाचा एक स्वरूपात वापर करून या व्यक्तीने सर्वांना आवाहन केलं की तुम्ही मला ऑनलाईन किंवा रोख किंवा तुम्ही देताल त्या स्वरूपाची मदत करा. आपण हीच मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचू. ज्या लोकांचं पोटाचं खळगं भरण्यासाठी अन्न नाही, अशा गरजू लोकांना आपण मदत करू, अशा प्रकारचं आव्हान पैगंबर शेख यांनी केलं. पैगंबर शेख आमच्या दुकानामध्ये आले व आमच्या शेठजींना म्हणाले व
की मला तुमच्या दुकानातून वेळोवेळी मी सांगेल त्यावेळी केव्हा 50, 100, 150 तर केव्हा 200 किराणा मालाच्या किट लागणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी किट म्हणजे किराणा दुकानातील साखर, तेल, पोहे, गहू, मसाले, मीठ, माचीस, साबुदाणा, तांदूळ यांसारख्या लागणाऱ्या आणखीन काही वस्तू. अशा ठराविक वस्तूंचे एका कुटुंबासाठी लागणारे सामान म्हणजे एक किट होय. अशा प्रकारचे किट बनवण्याचे आमच्या शेठजींना सांगण्यात आले. आमचे शेठ आणि आम्ही सुद्धा लगेच होकार दिला, कारण त्यावेळी ते आमचं परम कर्तव्यच होतं. ते कर्तव्य बजावणं सर्वांनाच गरजेचं होतं. ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या सीमेवरती देशाचं संरक्षण करतो, त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकांनी ज्यावेळी देश संकटात असतो त्यावेळी एकमेकांना मदत करणे, एकमेकांना सहाय्य करणे हे पण एक देशप्रेमच आहे. ते प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं. ते प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही ते पार पाडलं. आम्ही दुकानातील सर्व मुले सरकारी सूचनांचे पालन करून दुकान बंद झाल्यानंतर दुकानाचे शटर खाली घेऊन आतमध्ये जेवण केल्यानंतर हे सर्व किराणा मालाचे किट बांधून ठेवत असे व दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी पैगंबर शेख व त्यांचे सहकारी मित्रमंडळी हे आमच्या दुकानामध्ये गाडी घेऊन येत असे. आम्ही ते सर्व किट ते गाडीमध्ये टाकून देत असे व पुढे पैगंबर व त्याचे सर्व सहकारी मित्रमंडळी वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन गरजूंना ते किराणा मालाचे किट वाटप करत असे. अशा किती गरजू लोकांना कितीतरी हजार किट वाटले असतील याची गिनती पण करू शकत नाही. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पैगंबर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किती पैसे आले व किती खर्च झाले याचा ताळेबंद सर्व पुराव्यासहित आपल्या सोशल मीडियावरती सातत्याने टाकत असतात. त्यामुळे सर्व दानशूर लोकांचा पैगंबर शेख ही मुस्लिम व्यक्ती असून सुद्धा त्यांच्यावरती विश्वास बसला होता. आणि आजकाल समाजामध्ये मुस्लिम म्हटलं की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. ही खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे. तेव्हा कोरोना काळामध्ये सर्व आजी व माझे आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच, पुढारी लोक हे सारे सर्वच जण म्हणत की मी 20,000 किट वाटल्या, तर कोण म्हणे मी 50,000 किट वाटल्या, तर कोण म्हणे मी 1,00,000 किट वाटल्या. याची जाहिरात वेगवेगळ्या वाहनांवरती वेगवेगळ्या जागेवरती फ्लेक्स स्वरूपात लावली जात असते. अरे काय चाललंय आपल्या या देशामध्ये? अक्षरशः तुम्ही केलेल्या मदतीची जाहिरात पाहिजे करता. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. लाजा जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा ना. यांच्या विषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दही कमी पडतील. कोण हा पैगंबर शेख? हा सामान्य माणूस सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने कोणतीही जाहिरातबाजी न करता आपलं सामाजिक कार्य सातत्याने करतच होता आणि अजूनही सातत्याने वर्तमान काळामध्ये सुद्धा करतच आहे. मित्रांनो, गेल्या 12 वर्षापासून पैगंबर ही व्यक्ती आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम राबवत आहे. अक्षरशः राज्यभरातून असंख्य मुस्लिम बांधव या चळवळीमध्ये सामील होत आहेत. मित्रांनो, या चळवळीचा उद्देश म्हणजे समाजामध्ये बकरी ईदला कोण 10,000 तर कोण 20,000 तर कोण 25,000च्या किमतीच्या बकऱ्याचा कुर्बानीसाठी बळी दिला जातो. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारची कुर्बानी दिली जाते. पैगंबर स्वतःच्या समाजाच्या विरोधात जाऊन त्यांना आव्हान केलं की खरंच कुराणामध्ये काय लिहिलं आहे, आपल्यापर्यंत ते कसं चुकीच्या पद्धतीने पोहोचवलं आहे किंवा आपल्याला त्या चुकीच्या पद्धतीने सांगितलं आहे. जर एखाद्या प्राण्याचा बळी देऊन अल्लाह खरोखरच खुश होत असेल तर नाही होणार. असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण केले आणि आपण सर्वांनी मिळून बकरी ईदच्या दिवशी दिली जाणारी कुर्बानी ही बकऱ्याचा बळी न देता या बकऱ्याची जी किंमत असेल ती किंमत आर्थिक स्वरूपामध्ये दान करायची. आणि ही सर्व रक्कम संपूर्ण राज्यामध्ये ज्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी पैसे नसतील अशा सर्व मुलांना मदत करणे व ज्या मुलांना शैक्षणिक साहित्य घेणे सुद्धा खूप अवघड आहे, ज्यांच्या आई वडिलांचं हातावरचं पोट आहे, अशा संपूर्ण दुर्गम भागातील मुलांना आर्थिक कुर्बानातून मिळालेल्या पैशातून मदत केली जाते. मित्रांनो, विचार करा, या व्यक्तीचे विचार किती महान असतील. कुठल्याही अंधश्रद्धांना बळी न पडता स्वतःच्या समाजाच्या विरोधामध्ये जाऊन प्राणी हत्या करू नका. यामुळे आपल्याला आपला अल्लाह प्रसन्न होणार नाही तर कोपिष्ट होईल आणि खरंच ही कुर्बानी आपल्या अल्लाहपर्यंत पोहोचेल का? तर नाही. त्यासाठी आपण सर्वांनी म्हणजे जे माझ्यासोबत आहे त्या सर्वांनी मिळून येथून पुढे बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी न देता ती आर्थिक स्वरूपात कुर्बानी द्यायची.
अशा प्रकारची ही सामाजिक चळवळ पैगंबरने उभी केली. 12 वर्ष म्हणजे एक तप झालं. ही चळवळ चालू आहे, ज्यांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे असलेली शब्द सामग्री अपुरी पडेल. मित्रांनो, या व्यक्तीकडे मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडे त्या नजरेने पाहू नका, कारण तुम्ही पाहताना या पैगंबरला कोणी एका नजरेने पाहाल तर कोणी दुसऱ्या नजरेने पाहताल, पण प्रत्येकाला पैगंबर ही व्यक्ती वेगवेगळीच दिसणार आहे. परंतु ही व्यक्ती या व्यक्तीकडे तिसऱ्या नजरेने पाहिलं तर तेव्हा तुम्हाला नक्कीच पैगंबर शेख हा देव माणूस असल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी दादा पटेल महाविद्यालयाने म्हणजे प्रथमच पहिल्यांदा स्टेजवर बोलले, या अगोदर काय केव्हा बोललेलो नाही, प्रथमच बोललेलो आहे. आणि दादा पटेल महाविद्यालयाने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याबद्दल दादा पटेल महाविद्यालयाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि याच व्यक्तीने आता धाराशिव आपलं जे आता म्हणजे पुरा आलं सगळा धाराशिव, परांडा, बीड, काष्टी या सर्व भागात या ठिकाणी जाऊन आर्थिक स्वरूपात पुण्यामध्ये सोशल मीडियावरती सर्वांना आव्हान केलं की तुम्ही आर्थिक स्वरूपामध्ये मला मदत करा. आपलं जे सोशल फाउंडेशन आहे त्या सोशल फाउंडेशनवरती, तर त्या व्यक्तीने अक्षरशः या ठिकाणी जाऊन सर्वांना मदत केली. सर्वांना म्हणजे फक्त जे शालेय साहित्य, त्याला कंपास, पेटी, दप्तर, वह्या, पुस्तकं, शाळेतले जेवढे विद्यार्थी त्या सर्वांना मदत केलेली आहे. धन्यवाद. काळे या विद्यार्थ्यानं जो त्याचं चिंतन आहे ते मांडलं, आणि ते मांडत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव करणारी एक छोटेखानी कथाच त्याने या ठिकाणी सादर केली. या ठिकाणी बराच वेळपासून सर्वच ऐकताय, परंतु त्यांना पण बोलायचं आहे थोडंसं. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटे यांना पण थोडं बोलायचं आहे. ते बऱ्याच वेळचं सर्वांचं ऐकताय, पण त्यापूर्वी आता मैत्री, तुम्ही सगळेच का मैत्रीच्या वातावरणात आहात. सुपेकर सरांना उत्स्फूर्तपणानं त्या मैत्रीवर बोलावं असं वाटलं, पण क्यू मध्ये काही आहेत म्हणून म्हटलं की थोडंसं असं, परंतु आपण बोला ना. बोला. आपण शेटे साहेबांच्या मनोगतानं समारोप करूया. मैत्री नावाच्या गलबताला कशाला हवाय सहारा कुणाचा. मैत्री नावाच्या गलबताला कशाला हवाय सहारा कुणाचा. कोण होतो कुठले आपण नाही समजले चालताना. मित्रांनो, लक्ष द्या, प्रत्येकाचा नामोल्लेख या कवितेमध्ये मी केलेला आहे. मैत्री नावाच्या गलबताला कशाला हवाय सहारा कुणाचा. कोण होतो कुठले आपण नाही समजले चालताना. प्रवास आता थोडा राहिला समजले असेल साऱ्यांना. लाल्याचाही काळ्या झाला नाही समजले बाळ्याला. लाल्याचाही काळ्या झाला नाही समजले बाळ्याला. रंग्यानेही रंग उधळले नाही उमगले साऱ्यांना. बब्यानेही गायली गाणी त्यासाठी कुणी प्रसवली वाणी. खऱ्या खोट्याचा हिशोब करत डबऱ्यात कोण अडकला. खऱ्या खोट्याचा हिशोब करीत डबऱ्यात कोण अडकला. दिल्या घरी तू सुखी राहा सांगून गेले आणणारे. दिल्या घरी तू सुखी राहा सांगून गेले आणणारे. चंद्याचा रे वाडा गेला. चंद्याचा रे वाडा गेला. त्यात कोण करील राडा रे. आलत्याच्या आठवणीने व्याकुळ होती सारी रे. साध्याला रे जखड म्हणती हस्ती सारी मैत्र रे. हस्ती सारी मैत्र रे. सर्व मित्रांना पुन्हा एकदा नमस्ते. थँक्यू.